नमस्कार, मी अरविंद आठले. आज एका महत्त्वाच्या विषयावर आचार्य मधुकरराव जोशी बोलणार आहेत. स्वात्मसौख्य हा तो ग्रंथ आहे. आज आहे गुरुद्वादशी. गुरुद्वादशीला आपण श्रीमान नरसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांचं स्मरण करतो. दत्त संप्रदायाच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आणि अशावेळी आळंदीच्या श्री नरसिंह सरस्वती यांनी लिहिलेलं स्वात्मसौख्य हे जे 3 कांडी असा जो ग्रंथ आहे, यासंबंधी हा ग्रंथ काय आहे, याच्यामध्ये कसं काय काय वेगवेगळ्या शंकांचं निरसन महाराजांनी केलेलं आहे. सर्वच संप्रदायासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा छोटेखानी ग्रंथ. त्याच्यामध्ये उपासनाकांड, कर्मकांड आणि ज्ञानकांड अशी 3 कांड आहेत. ओवीबद्ध असा हा ग्रंथ आहे. खरं म्हणजे मूळ हा संस्कृत शेकडो हजारो वर्षापूर्वी तो लिहिला गेला असेल, परंतु तो श्री बुवासाहेब रुद्र उर्फ पद्मनाभ स्वामी यांना कारंजाच्या मुक्कामी महाराजांनी तो सांगितला. त्यांनी तो लिहून घेतला आणि त्यानंतर अण्णासाहेब पाळेकर यांनी त्याच्यावर स्वतंत्र अशी टीका लिहिली. अंदाजे 550 ओव्या, परंतु सर्व ज्ञान त्यात निचोड भरलेलं आहे. वेदांप्रमाणे हा ग्रंथ आहे. याला वेदस्वरूपच म्हटलं जातं. याचं हवनसुद्धा होतं. अशा प्रकारचा हवन मी स्वतः केलेला आहे. खरं म्हणजे या संप्रदायात पडून मला साधारणपणे आता 30 वर्ष होत आली. परंतु अधिकारप्राप्ती संप्रदायाची जी असते ती होऊन आज मला 25 वर्ष झाली. श्री महाराज जोशी यांनी सहज इच्छा व्यक्त केली की असं या दिवशी आपण स्वात्मसौख्य या ग्रंथावर बोलूया. मलाही खूप आनंद झाला. एका चांगल्या दिवशी एका चांगल्या ग्रंथाचं ओळख लोकांना त्यानिमित्तानं होईल आणि एक ग्रंथ अजरामर असणारा हा ग्रंथ लोकांसमोर येईल. तर आपण सर्वांना माझी विनंती आहे की हा ग्रंथ शांतपणे ऐका. अतिशय सुंदर ओवीबद्ध असा ग्रंथ आहे. तर मी विनंती करतो की आपण याचा रसास्वाद घ्यावा. याच्यामध्ये जे काही प्रचंड अध्यात्म भरलेलं आहे ते आपण सेवन करावं, चरवण करावं आणि ते आत्मसात करावं. नमस्कार. ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती सद्गुरुभ्यो नमो नमः. श्री दत्तात्रय नमः. आजचा दिवस अतिशय पवित्र असा दिवस आहे. या दिवसाला गुरुद्वादशी असं नाव आहे आणि या दिवशी भगवान श्रीपाद श्री वल्लभ हा अवतार मुक्त झाला आणि त्या निमित्ताने गुरुद्वादशीचा स्मरण किंवा उत्सव या तिथीला होत असतं. आपण जर पंचांग पाहिलं तर आपल्याला असं दिसते की वाडी तीर्थक्षेत्रात हा उत्सव होतो श्रीपाद श्री वल्लभाचा. आणि या उत्सवाला त्याने नाव ब्रह्ममहापूजा, ब्रह्मपूजा असं नाव आहे. मला या शब्दाचा अनेक वेळा अर्थ कळत नव्हता की ब्रह्मपूजा ही काय आहे या दृष्टीने. तर काही वर्षापूर्वी ते कवीश्वर वासुदेवानंद सरस्वती परंपरेतले इथे आले होते आर्वीकरांच्या घरी आणि त्याविषयी मला गुरुचरित्रावर बोलण्याचा योग आला आणि मी असं सांगितलं होतं. आणि ते सांगितल्यानंतर ते म्हणाले, तुला अजून एक सांगतो की गुरुद्वादशीला श्रीपाद श्री वल्लभाचा आम्ही जो उत्सव करतो त्या उत्सवाला आम्ही ब्रह्मपूजा उत्सव म्हणतो. म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ हा साक्षात हे परब्रह्म आहे, साक्षात परम ईश्वर आहे हे त्यांना सांगायचं होतं. असा हा देवाचा अवतार या तिथीला झाला, प्रगट झाला आणि या अवताराने जे कार्य केलं ते कार्य मोठं अद्भुत आणि अलौकिक आहे. याच परंपरेमध्ये श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती गुरु महाराजांना दिलेली आहे आणि नरसिंह सरस्वती गुरु महाराजांनी जे जे ग्रंथ लिहिले, जे जे कार्य केलं ते आपल्या सर्वांच्या समोर आहे. त्यापैकी एक स्वात्मसौख्य हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ महाराजांनी सांगितला कारंजाला त्यांनी तो सांगितला
आणि नारायण यांनी तो लिहून घेतला. तर त्या ठिकाणी प्रथमतः महाराजांनी आपली ओळख करून दिली आहे, मराठीत केलं आहे, काही अर्थ काही हरकत नाही. आणि असं आपण म्हणतो आजकाल की पाहुणा आला आपल्याला मोठा आनंद होतो, मनातून कंटाळा येतो की कशाला आले व आलं आपलं सगळं, अशी व्यावहारिक गोष्ट झाली. पण अतिथी घेण्यासाठी कधी येत नाही, तो देण्यासाठी येतो. आणि देण्यासाठी तो ते कसं देतो, तो त्याला शक्तिपात असं म्हणतात. तो एक तर दृष्टीने देतो, एक तर वाणीने देतो, एक तर संकल्पनाने देतो आणि एक तर स्पर्शाने देतो. तर हे जे देणं आहे त्या जीवाला तो अतिथी आहे. आणि अशा स्वरूपाचं दत्तात्रयाचं दुसरं रूप आहे अतिथीचं. आणि तिसरं रूप जे आहे ते यतीचं आहे. यती हा विशिष्ट कार्यासाठी वेगवेगळ्या दोन कार्याचा संबंध जोडण्यासाठी उपासने क्षेत्रामध्ये तऱ्हेतऱ्हेचे अनेकांचे अनेक उपासना असतात. कोणी रामाची करतो, कोणी शिवाची करतो, कोणी देवाची करतो, कोणी गजाननाची करतो. आणि मग म्हणतात तुझा हा देव, माझा हा देव, असं सगळं बोलत सुद्धा. पण याच्यामधला समन्वय काय आहे, याचं नेमकं मर्म काय, या उपासनेचं सगळ्या उपासनेच्या प्रभावाचं हे सांगण्याचं कार्य यती करीत असतो. म्हणजे यतीचं कार्य आजच्या भाषेमध्ये साध्या सुध्या मराठी भाषेमध्ये साखळी जुळवणं, दोन घटनाची आणि दोन प्रसंगाची साखळी जुळवणं. आपल्यासमोर एक प्रश्न होतो की दत्त संप्रदायाचे अनेक उपशाखा आहेत, त्याचं सगळेच दत्त संप्रदायाचे इतक्या शाखा काय आहेत आणि असं काय, तर ते उपासनेचे विधी आहेत, उपासनेचे प्रकार आहेत. पण त्यांची सगळ्यांची परिणिती ही शेवटी दत्तरूपामध्येच जाते. हे कार्य जे करतो तो यती आहे. म्हणून नरसिंह सरस्वती यती नारायणाशी बोलला. तो वेदापासून सद्गुरु रूपाने प्रगट झालेला आहे. म्हणून संपूर्ण स्वात्मसौख्यामध्ये आपल्याला दिसून येईल. अगदी सुरुवातच आपण करतो स्वानंद वंश प्रगटसी. मी स्वानंदाचा वंश सांगतोय. हा स्वानंद वंश कोणता, हा शब्द का आलेला आहे, ही संज्ञा काय, हा शब्द महाराजांनी 2-3 ठिकाणी आपल्या ग्रंथामध्ये वापरलेला आहे. स्वानंद म्हणजे आत्मानंद आणि वंश म्हणजे परंपरा, सातत्य. वंश शब्दाचा अर्थ तोच आहे, कंटिन्युटी. एका व्यक्तीपुरता वंश कधी नसतो, त्याच्या वंशाची घराण्याची परंपरा, दॅट इज वंश. तर वंश आनंदाचा झरा, आनंदाचा वंश हा अखंड राहावा, हा स्वानंद वंश आहे. आणि हा स्वानंद वंश कोणत्या एका व्यक्तीचा नाही, तर हा स्वानंद वंश कोणाचा आहे, आदिगुरु कृष्ण चैतन्य. आणि म्हणून आपल्याला दिसून येईल की स्वात्मसौख्यामध्ये काही संज्ञा वरवर जशा आपल्याला दिसतात तशा त्या नाहीत. त्याचा जर आपण वरवर स्थूल मानाने जर अर्थ आपण घेतला तर पुष्कळदा आपण गोंधळात पडतो. गोंधळात जरी पडलो नाही तरी पण बुचक्यात पडतो की असं काय आहे, याचा नेमका अर्थ काय. कारण काय देत आहे की कृष्ण चैतन्य कृष्णानंदाशी बोलिला, हे शब्द आहेत. अनेक अध्यायासाठी कृष्णानंद, कृष्ण चैतन्य कृष्णानंदाशी बोलिला असं वचनच आलेलं आहे. आणि असंच आहे तर कृष्ण चैतन्य आणि कृष्णानंद या दोन व्यक्ती आहेत का. कृष्ण चैतन्य सांगतात आणि कृष्णानंद ऐकतोय असा त्याचा वरवर अर्थ होईल. आणि काही पूर्व संपादकांनी असा अर्थ केला, तो आपल्या बुद्धांनी पुढे दुरुस्त केला. आणि म्हणून कृष्ण चैतन्य कृष्णानंद या ज्या संज्ञा आहेत या सार्थक आहेत, या स्वानंद परंपरेशी सुसंगत आहेत. आणि म्हणून त्या संज्ञा वापरलेल्या म्हणून कुठेही नरसिंह सरस्वती, वास्तविक आपल्याला ग्रंथनिर्मितीची जर आपण पद्धत पाहिली तर ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, हे ज्ञानदेव हे पद प्रत्येक अध्यायाच्या शेवटी येतं. तुका म्हणे प्रत्येक अभंगामध्ये येतं. म्हणजे मराठी संत ज्या आपल्या रचना लिहितात आणि करतात त्याच्यामध्ये शेवटच्या चरणामध्ये दासो दिगंबर म्हणे, म्हणजे आपल्या नावाचा उल्लेख करतात, आपण कोण हे सांगतात.
आणि तो परिचय असतो. कोणी म्हणणे सांगण्यापेक्षा स्वतःचा ते परिचय करून देतात की मी या परम एका जनार्दन. तर असं मग असं हे नाव कृष्ण चैतन्य आणि कृष्णानंद परंपरेचं आहे का? म्हणजे काही आधुनिक अभ्यासक असं समजतील की कृष्ण चैतन्य गुरु आहेत आणि कृष्णानंद बैसला. म्हणजे मी तुम्हाला शेवटचीच उभी म्हणून दाखवतो, अगदी शेवटची उभी. ती उभी कशी आहे? ज्ञानकांडाचा शेवट झालेला आहे. हे वरद दत्तात्रयाचा, कृष्णा चैतन्य स्वामीचा, बोध व्यंकटरमणाचा, रामचंद्राचा हस्तक, असं ते 242 मध्ये तिसऱ्या कांडामध्ये म्हणून आले, ज्ञानकांडामध्ये. आणि मग पुढे जेव्हा संपूर्ण ग्रंथ पूर्ण झाला तेव्हा शेवटची उभी काय? आत्मसौख्य पूर्ण ग्रंथ, पूर्ण बोध, अबोल बोलणे प्रसिद्ध, गुरुचरणा सन्निध, कृष्णानंद बैसला. आता या शब्दाचा आपण कृष्णानंद बैसला सरळ सरळ अर्थ याचा, गुरुच्या सानिध्यात कृष्णानंद जे बसले होते त्यांनी कृष्ण चैतन्याचं ऐकलं असा सरळ अर्थ होतोय. पण हे विवरण, हे स्पष्टीकरण हे बरोबर नाही. तर महाराजांनी कृष्ण चैतन्य आणि कृष्णानंद हे शब्द वापरले आहेत, ही नावं वापरलेली आहेत, पण ती व्यक्तिशः वापरलेली नाहीत किंवा ती स्वतःबद्दलची वापरलेली नाही. तर ती कोणत्या अर्थाने वापरलेली आहे? तर स्वानंद चैतन्य सद्गुरू. आपल्या आत्मा हा चैतन्य जो आहे तो गुप्त रूपामध्ये आहे आणि तो प्रगट करतात आहे. म्हणजे प्रगट करणं हे आनंद रूपाचा रूप आहे आणि असणं हे मूळ रूपामध्ये, असणं आणि प्रगट होणं. तर आत्मचैतन्य प्राणतत्व हे मुळामध्ये आहे, चैतन्य आहे आणि ते प्रगट आहे. ते प्रगट कसं? आनंदाने, आनंदाने ते प्रगट होतं. तर मग आनंद काय? सो आनंद याच्यामध्ये आपण आनंद म्हणजे सुख, समाधान, हर्ष आपण म्हणून फार फार तर कोणतीही वस्तू आपल्याला प्राप्त झाली की आपल्याला आनंद होतो. एक वृत्ती आहे ती. मनुष्य कधी दुःखात नसतो, दुःखाचे चढ उतार येतात, पण मनुष्याचा मूळ स्वभाव आनंदाचा आहे, समाधानाचा आहे. तो दुःख विसरून जातो. आणि आनंद ही एक अवस्था आहे का? मग आनंद ही स्थिती आहे का? असं आपण सगळेजण बोलतो, ते असं नाही म्हणत. आनंद वरदायिनी माता. आनंद हे शक्तीचं नाव आहे. तुम्ही जर काशीला गेला तर आनंदवन, तिथे आनंदवन आहे आणि ते आनंदवनामध्ये शिव पार्वती आहे. तर तिथली पार्वती आनंदी आहे. आनंदी हे पार्वतीचं नाव आहे, आनंद हे शक्तीचं नाव आहे. म्हणून आनंदवरद असा आनंदवरदायिनी माता शब्दच वापरला. तर अशा स्वरूपात कृष्णानंद आणि कृष्ण चैतन्य हे जे दोन शब्द आलेले आहेत, तर याचा अर्थ काय होतोय? आता सांगितलं, आनंद वरदायिनी माता सद्गुरु पिता व्यंकटेश. म्हणजे ही माता आनंद वरदायिनी आहे आणि या आनंद वरदायिनी शक्तीने, आत्मशक्तीने, भगवतीने माझं जे आत्मतत्व चैतन्य तत्व आहे त्याला वर दिलंय, वरद दिला. कशाचा वर दिला? ग्रंथ निर्मितीचा. आणि ती जी आनंदाची स्फूर्ती शब्द रूपात प्रगट झाली, ती ते प्रगटीकरण स्वात्मसौख्य आहे. म्हणजे संपूर्ण आपल्याला इथे असं दिसेल की स्वानंद, त्याच्यानंतर कृष्ण चैतन्य आणि कृष्णानंद या संज्ञा ज्या आहेत त्या संज्ञा महाराज वारंवार वापरतात आहे, परंतु त्या व्यक्तिवाचक नाही, तर त्या संपूर्ण आध्यात्मिक सद्गुरुवाचक आणि परमेश्वराचं, ज्याला आपण आध्यात्मिक स्वरूपाचं म्हणतो, अशा उच्च प्रतीच्या बोधक आहे. तर त्याचा अर्थच आपण नीट समजून नाही घेतला तर फार गोंधळ होतो. आणि म्हणून ते शेवटी काय म्हणतात आहे, तिसऱ्या कांडामध्ये, ज्ञानकांडामध्ये 207 क्रमांकाची ओवी आहे, धन्य धन्य तो स्वानंद. हा जो स्वानंद वंश आहे, हा जो आनंदाचा, अध्यात्माचा आनंद साक्षात्काराचा म्हणून आपण ब्रह्म साक्षात्काराचा जो आनंद आहे, ही जी अनुभूती आहे ती धन्यरूप आहे, श्रेष्ठ सुख आहे. धन्य धन्य तो स्वानंद. कसा आहे तो? ब्रह्मनिष्ठ ब्रह्मानंद. तो ब्रह्मानंदच आहे.
ब्रह्मानंदाचं स्वरूप आणि स्वानंद एकच आहे. आणि म्हणून आत्मानंद प्रसिद्ध होईल आता, हे तिन्ही शब्द त्यांनी वापरले, तिन्ही संज्ञा वापरल्या आणि तिन्ही एकच आहेत हे सांगून राहिले. स्वात्मसौख्य पाहत असताना महाराजांची ही जी धाटणी आहे, असा शब्द जर मी वापरला तर ते काही अप्रयोजक होईल असं मला वाटत नाही. तर ही जी धाटणी आहे मांडण्याची आणि सादर करण्याची, ती कोणची आहे ती आपण समजून घेतली की ग्रंथ अगदी सुगम होऊ लागतं. मग त्यातली प्रसन्नता एकदम आपल्याला दिसू लागते. आणि म्हणून धन्य धन्य तो स्वानंद, हा जो आनंद आहे स्वानंद आहे हा ब्रह्मानंद आहे. आणि हा ब्रह्मानंद आत्मानंदच आहे, योगाच्या समाधीचा आनंद आहे. याचं वर्णन मी करतो आहे. आनंदाची परंपरा आहे, स्वानंद वंशतरू आहे, एक वृक्ष आहे. आणि आनंदाचा हा जो झरा आहे, ही जी परंपरा आहे, ही जी निर्मिती आहे, ती निर्मिती मी आपल्याला सांगतो. पण ती कशी सांगतोय ती मी 3 रूपात सांगतो. ही संपूर्ण वैदिक परंपरा आहे, हे संपूर्ण हा वेद आहे. स्वात्मसौख्य वेगळ्या भाषेमध्ये संपूर्णपणे वेद आहे. आणि वेदातले 3 मंत्र त्याच्यामध्ये आलेले आहेत वेदातले. तर वेद हा 3 रूपामध्ये आहे. एक आहे कर्मकांडामध्ये, दुसरं आहे उपासना कांडामध्ये आणि तिसरं आहे ज्ञानकांडामध्ये. कर्मकांड म्हणजे प्रत्यक्ष यज्ञ करणं, यज्ञाची प्रक्रिया करणं, जे काही असेल वेद पठण करणं हे कर्मकांडामध्ये. वेदाचे मंत्र अभ्यासणं, पठण करणं हे कर्मकांडामध्ये. आणि त्या मंत्राची उपासना करणं, त्याच्यानुसार आचारधर्म करणं, ही उपासना झाली. आणि ही उपासना झाल्यानंतर जे प्राप्त होतं, जे कर्म केल्यानंतर, कोणतेही कर्म केल्यानंतर त्याचं फल प्राप्त होतं. आणि म्हणून कर्माचं प्रधान वैशिष्ट्य फलप्राप्ती आहे. आणि हे फल आपण स्वीकारायचं की स्वीकारायचं नाही, हा साधकाच्या समोर मोठा प्रश्न असतो. ते सिद्धी रूपात येईल, ते ज्ञान रूपात होईल, ते वेगवेगळ्या रूपात ते सगळे कर्म त्याचं फल प्राप्त होत असतं. गीतेने हा प्रश्न चर्चेला घेतलेला आहे. लोकमान्य टिळकांनी सुद्धा हा प्रश्न घेतला आणि गीता रहस्यामध्ये कर्म श्रेष्ठ असं पुढे प्रमेय मांडलं, सिद्धांत मांडलं. तो विषय वेगळा. पण मला इथे सांगायचं आहे की कर्म आणि उपासना हे एकमेकाशी संलग्न आहेत, एकमेकाशी जोडल्या गेलेले आहेत. अगदी थोडंसं बारकाईने जर आपण पाहिलं ना तर उपासना हे कर्माचं एक अंग आहे. उपासना म्हणजे वेदांताचा प्रधान सिद्धांत असा. पाश्चिमात्य लोक याच्यामध्ये गोंधळले आहेत, मोठमोठे सगळे गेले. त्यांनी कर्मसिद्धांत हा वेदांताचा कसा आहे याची परीक्षा केली आहे सगळ्या वेदांत पाश्चिमात्य मोठमोठ्या लोकांनी. आणि सांगितलं की हा सगळ्यात प्रधान असा सिद्धांत हिंदू धर्माचा आहे. हिंदू धर्माने जगाला काय दिलं असेल तर तो कर्मसिद्धांत दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की मानव जीव हा कर्माशिवाय राहूच शकत नाही. फक्त कर्माचं स्वरूप मात्र हे भिन्न आणि वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं. एक कर्म जे आहे ते सत्कर्म आहे, ते चांगलं आहे. दुसरं जे आहे ते विकर्म आहे, म्हणजे अयोग्य कर्म आहे. आणि तिसरं आपला आचारधर्म आहे, तो चांगल्या स्वरूपाचा आहे. म्हणजे कर्म आणि अकर्म हे 2 कर्माचे भाग आहेत. एक वाईट कर्म आणि एक चांगलं कर्म. गीतेने सुद्धा हा विचार मांडलेला आहे. तर हे जे कर्म आहे, कर्म हे प्रारंभ आहे ना कोणच्या याचा. आपण मी जरी बोलत असलो ते बोलणं हे कर्माचंच एक रूप आहे. माझं वाणीचं मी लिहित असं लिहिणं हे कर्माचंच रूप आहे. आपली कोणतीही क्रिया, कर्म हे क्रियाप्रधान असतं, नेहमी क्रियाप्रधान. तर ती क्रिया वेगवेगळ्या रूपाची असेल, लिहिण्याची असेल, बोलण्याची असेल, गाण्याची असेल, स्वयंपाकघरात काम करण्याची असेल, ती क्रियाच आहे सर्व. हे कर्माचं रूप आहे. आणि मग जी क्रिया करतो त्याची परिणिती काहीतरी आहे. मी काही जे लिहितो ते काहीतरी तयार होतं ना. एक लेख तयार होते, पुस्तक तयार होते, कादंबरी तयार होते. मी पैसा कमावते, काहीतरी होतं, बँकेत माझं जमा होत जातं, वाढत जातं. म्हणजे कर्माचं फळ असतं. तर ते फल आपण स्वीकारायचं की नाही हा साधकाच्या समोर आहे. महाराजांनी ते संन्यासी धर्माने ते नाकारलेलं आहे. कर्म फलत्याग असा गीतेचा तर म्हणच आहे. आणि कर्माचंच एक रूप दुसरं जे आहे ती उपासना आहे. परमेश्वराची आराधना करायची. तुम्ही जपानी कराल,
तुम्ही नामस्मरणाने कराल, तुम्ही संकीर्तनाने कराल, तुम्ही चिंतनाने कराल, तुम्ही मननाने कराल, तुम्ही तीर्थयात्रेने कराल, म्हणजे किंवा सद्गुरूची सेवा रूपाने तुम्ही कराल. तेही नसेल तर पुंडलिकाने जसे आईवडिलांची सेवा केली, आईवडिलांची सेवा हीच परमेश्वराची सेवा. म्हणजे उपासना जी आहे ही कर्माचे क्रियेचं एक रूप आहे, वेगळ्या स्वरूपाचं रूप आहे. फक्त ते ईश्वराशी अटॅच आहे, त्याच्याशी जमलं. म्हणून प्रत्येक कर्म आणि उपासना हे आपल्याला सगळे परंपरा सांगतात. वासुदेवानंद सरस्वतींनी सुद्धा संपूर्ण या गुरुचरित्राचं अनुवाद संस्कृतमध्ये केल्यानंतर शेवटी काय सांगितलं की पहिला ज्ञानरूप कांड आहे, नंतर कर्मकांड आहे आणि तिसरं भक्तिकांड आहे. भक्तिकांड म्हणजे उपासना, परमेश्वराचा आचार धर्म. तर महाराजांनी कर्मकांड, उपासना कांड आणि त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते ज्ञानकांड. ज्ञानकांड ही अवस्था आहे, ही स्थिती आहे, आणि कर्म हे क्रिया आहे. उपासना असो किंवा साधं कर्म असो, उपासना न करताना साधी गरजा सेवा करणं हे कर्मच असतं. तर कर्म आणि उपासना हे क्रियारूप आहे, ॲक्टिव्हिटी रूप आहे, ॲक्टिव्हिटीज आहे, त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी आहे. आणि ज्ञान हे समाधान आहे, ही स्थिती आहे, ही अवस्था आहे. म्हणजे कर्म आणि उपासनेची परिणिती किंवा ज्याला आपण फल म्हणू ही ज्ञानामध्ये होते, ही ज्ञानामध्ये होते. म्हणून कर्म हे क्रियारूप आहे आणि ज्ञान हे अवस्थारूप आहे. अवस्थारूप म्हणजे समाधान, तृप्ती, आनंद. मी अभ्यास केला आणि मला काही पदवी मिळाली तर मला एक आनंद होतो, तर तो माझा आनंद आहे, ते माझं ज्ञान आहे, कामाचंही केलेलं आहे. तर अशा रूपाने कर्म, उपासना आणि ज्ञान हा 3 कांडात्मक वेद आहे. आणि वेद असा शेवटी वेदाची परिणिती ज्ञानामध्ये आहे. तर या ज्ञानाची महती, या ज्ञानाचं स्वरूप, ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. कारण की कोणतेही कार्य त्याचा परिणाम झाला की आपण बसतो. शेवटी रिटायरमेंट काय, जन्मावर केलेल्या कामाची परिणिती आहे, दुसरं काय. आम्ही जे काही सर्व्हिस करतो त्या सर्व्हिसचं फळ म्हणजे आपली रिटायरमेंट आहे. मग आपण शांत असतो की मी 30 वर्ष सर्व्हिस केली, काम केलं, आता मी हे कमावलं, मुलाबाळांना, नातेवाईकांना नेहमी सांगतो आता मी काही करत नाही. म्हणजे ज्ञान हे कर्माची अवस्था आहे, कर्म आणि उपासनेची अवस्था आहे. मग तुम्ही जे ईश्वराची उपासना जी कराल त्या उपासनेची अवस्था प्राप्त झालीच पाहिजे ज्ञानामध्ये. हा त्याचा नियम आहे. अगदी कोणती उपासना आहे, भक्ती करा, नामस्मरण करा. तर ते जे ज्ञान आहे ते अंतिम आहे, सर्वश्रेष्ठ स्वरूपाचं आहे. आणि असं हे ज्ञान कर्मज्ञान म्हणून महाराज वारंवार बोलतात आहे. वेदांत कसं आहे ते वारंवार सांगून राहिलेत आपल्याला. अनंत स्वरूपे ते सांगतात की कसं आहे दक्षिण अवतार त्रिकांड ब्रह्मविद्या गहन हे पा 38 ओवी क्रमांक 2 उपासना करा की हे जे ज्ञान आहे हे गहन आहे, एकदम त्याचं रूप लक्षात येत नाही. त्रिकांड ब्रह्म आणि ही ब्रह्मविद्या अतिशय गहन आहे. ही विद्या आहे, अध्यात्म ही एक विद्या आहे, हे ज्ञान आहे. शेवटी जीवाला प्राप्त करून घ्यावं लागतं. ती जीवाला प्राप्त आहे. जीवाला प्राप्त तर देहाला, म्हणून देह जीव हे सगळे विचार त्याच्यामध्ये नाही. त्रिकांड ब्रह्मविद्या गहन कर्म उपासना ज्ञान. तर ही गहन विद्या, कोणतीही विद्या, कोणतेही नॉलेज हे आपल्याला कर्म उपासना ज्ञानानेच प्राप्त होतं. तसं ही ब्रह्मविद्या आहे, हे ईश्वराचं ज्ञान आहे, हे सुद्धा कर्म उपासना ज्ञानानेच प्राप्त होतं. तर मग प्राप्त होत असताना काही गोष्टी आपल्यासमोर सांगणं भाग आहे. आणि त्या कोणत्या की मानवी जीवन हे 4 अवस्थेमध्ये हे केलं आहे आपल्या परंपरेने. बालावस्था तो त्यांनी त्याला ब्रह्मचर्य म्हटलेलं आहे, नंतर गृहस्थाश्रम, नंतर वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. तर हीच अवस्था ज्ञानरूपामध्ये परंपरेने लावली आणि
ती परंपरा आहे दक्षिणामनाय. शंकराचार्यांनी ब्रह्मविद्येचा प्रसार करण्यासाठी 4 दिशेला 4 मठ स्थापन केले, हे आपण सर्व जाणतो. आणि 4 दिशेचे 4 मठ कोणते आहेत? दक्षिणेचा एक मठ आहे, पूर्वेचा एक मठ आहे, पश्चिमेचा एक मठ आहे आणि एक उत्तरेचा आहे. तर 4ही दिशेला हे जे मठ आहेत, या मठाला महाराज आमनाय संज्ञा वापरतात. आमनाय शब्द आपण शाखा म्हणतो, परंपरा म्हणतो, मठ म्हणतो. महाराज तसंही म्हणाले. त्यानंतर ते 4 आमनाय आहेत. आणि आमनाय हा वेद संहितेचा भाग आहे. वेदाचा अभ्यास, उपासना कसे करायचे हे हा आमनायाचा विचार असतो. विशिष्ट तुम्ही जर नुसतं मुखपाठ करत असाल तर तुमचा मौखिक आमनाय झाला. तुम्ही जर लिहून काढत असाल तर तुमचा लिखित आमनाय झाला. म्हणजे आमनाय हा तुमच्या वेद विद्येशी संबंधित भाग आहे. आणि असा हा आमनाय शंकराचार्यांनी स्थापन केलेला आहे. आणि त्याचे 4 अधिकारी आहेत, विश्वरूपाचार्य, पद्माचार्य, त्रोटकाचार्य आणि पृथ्वीधराचार्य. तर मी दक्षिण आमनायाचा आहे, मी शृंगेरी परंपरेचा आहे, हे महाराज वारंवार आपल्याला सांगतात. कारण त्या परंपरेचे संन्यासी आहे. आणि उपासनेमध्ये या प्रत्येक आमनायाची त्यांनी माहिती दिलेली आहे, सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि त्या परंपरेचा संन्यासी कसा ओळखावा हे सुद्धा त्यांनी नीट सांगितलेलं आहे. म्हणजे स्वात्मसौख्य ग्रंथ काय आहे? वैदिक परंपरेतील संन्यास अवस्था आणि वैदिक परंपरेतील त्रिकांड अवस्था, ब्रह्मचर्याश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम, हे या ज्या अवस्था आहे याची मांडणी आहे, याचं विवेचन आहे. मानवी जीवनाचं पूर्ण विवेचन, मानवी जीवनाची परिपूर्णता कशा स्वरूपाचे असावी याचं प्रेझेंटेशन वैदिक परंपरा आपल्याला देते. वैदिक परंपरा म्हणजे जीवनाची पूर्ण मांडणी करणं हे तत्वज्ञानाचं फार मोठं काम आहे. आपण एक व्यवसाय स्वीकारतो, तो व्यवसाय 20, 25, 30 वर्ष आपण करतो. पण तो व्यवसाय झाल्यानंतर आपलं जीवन परिपूर्ण झालं का आपण त्यातून विश्रांती घेतो, थकतो, आपण विश्रांती घेतो. परंतु आपण काम आपलं जीवन चालूच असतं, मग आपण दुसऱ्या बाबी करतो. तर मानवी जीवनाची परिपूर्णता ही आश्रमामध्ये आमनायामध्ये असं सांगतात आहे. आणि या आमनायामध्ये हा आमनाय कसा आहे आमचा? हे 4ही आमनाय हे स्वानंद वंश आहे, आनंदाचे झरे आहे, आनंदाची परंपरा आहे. आणि याचा प्रारंभ 2ऱ्या अध्यायापासून केला आहे, निजारंभ ओपिला. आणि म्हणून 2ऱ्या अध्यायामध्ये उपासना कांडामध्ये 102 मध्ये ते म्हणतात आहे की ही आत्मज्ञानाची सुरुवात आहे. स्वात्मसौख्य म्हणजे काय? तर आत्मज्ञान, उपासनेचा प्रारंभ, आत्मज्ञानाचे ओपिला असं म्हणून राहिलेले. आणि मग याच्यामध्ये त्यांनी ब्रह्मचार्याश्रम याचं महत्त्व सांगितलं. आपण ब्रह्मचार्याश्रम म्हणजे लग्न न करताना राहणं एवढाच अर्थ करतोय. महाराज तसं बोलत नाही. महाराज काय म्हणून राहिलं आहे की जो स्वयं वेद पठण करी तो ब्रह्मचारी. जो आपोआप वेद पठण करता येतो, जो आपोआप म्हणजे गुरुकडून वेद प्राप्ती हा एक भाग आणि दुसरा आपोआप वेद प्राप्ती होणं. गुरुचरित्राच्या 25व्या 26व्या अध्यायामध्ये एक प्रसंग आलेला आहे. इथे वेदविद्येने उन्मत्त झालेले ब्राह्मण त्रिविक्रम भारतीकडे आले आणि त्यांनी सांगितलं वादविवाद आम्ही करू. ते म्हणे आम्ही संन्यासी आहे, आम्हाला काही वादविवादाची गरज नाही. नाही म्हणे आम्हाला आहे ना. मग त्रिविक्रम म्हणे की यांचा उर्वटपणा दूर करण्यासाठी आपण यांना श्री गुरु नरसिंहस्रोतीकडे गाणगापूरला घेऊन जाऊ म्हणून कुमसी गाऊन ते गाणगापूरला आले. आणि गुरुने त्यांना सर्व सांगितलं, त्यांनी काही ऐकलं नाही. पण गुरुचरित्रकार तिथे असं लिहितात की वेद काय? तर वेद पहा तुम्ही काय. तर भरद्वाज ऋषीला पूर्वी वेद कसे आहे हे दिसले. ते सगळे ज्ञानरूप आहे आणि ते ज्ञानाचे पर्वत आहेत, विशाल पर्वत असे तेजस्वी असे पर्वत त्या ठिकाणी दिले. म्हणजे ते वेद आहे. असे ज्ञानाचे पर्वत तेजस्वी उंच ओटे तुम्ही स्वीकारू शकता का? तरी त्या ब्राह्मणांनी काही ऐकलं नाही. मग गुरुने तो वेद सगळं विवरण केलं. तर मुळा वेद
वेद हे प्रकाश रूप आहेत, हे ज्ञानरूप आहेत. आणि ही ज्ञानमयता आणि सगळे ग्रंथ एक महत्वाचा आहे की देवता देवता म्हणजे काय, हा प्रश्न सगळ्यांनी हाताळला. आपण देवतेचा अर्थ कसा करतो? मारुती आहे, राम आहे, कृष्ण आहे, शिव आहे, जे काही देव, दत्तात्रय आहे, आपल्यासोबत काही त्या मूर्ती आहे वगैरे, आणि त्या मूर्तीला आपण देव समजून चालतो, ते सगळे बरोबर आहे. पण त्या देवतेची प्रतीती कशी येते, त्याची अनुभूती कशी येते? ती जी देवता कोणची असेल तर त्या देवतेचं दर्शन कसं होतं? त्या देवतेचं दर्शन, अनुभूती, प्रतीती ही तेजाने येते, प्रकाशाने येते. त्या प्रकाशमान होतात, त्याला आविष्कृत म्हणतात. त्या देवता मॅनिफेस्ट होतात, आविष्कृत होतात, आविष्करण, आविष्कृत होतात. तर हा रामदासांनी प्रश्न दासबोधात मांडलेला आहे. आणि सगळे संत हा विषय मांडतात की तो निळ्या रंगाचा आहे, म्हणजे ज्ञानदेवाचे आणि संतांचे अभंग आहे, निळ्या रंगाचे, त्यांना तऱ्हेतऱ्हेचे रंग दिसतात आहे. ते सगळ्या त्या प्रतिमेचे तेजाचे आविष्कार असतात, तेजाचे आविष्कार असतात. किंवा देवीच्या या ज्या अष्टसख्या आहेत, तर त्या अष्टसख्या एक पिंगला वगैरे अशा त्या आहेत, तर त्यांची रूप, त्यांचे वर्ण हे सुद्धा आपल्या याच्यामध्ये आलेले आहेत. तर हे जे सर्व आहे हे सगळं प्रकाशरूप असतं, तेजरूप असतं. आणि म्हणून वेद स्वयंपठन करी, या वेदांचं स्वयंपठन आपोआप होणं, हे आमचा जो पाचवा जो आमना आहे त्या अवताराचं प्रधान लक्षण आहे. ते म्हणतात हे 4 आमना आहे, शंकराचार्य सांगितलं हे बरोबर आहे. मी सुद्धा त्या 4 आमन्यातल्या एका आमन्याचा आहे, दक्षिण आमन्याचा आहे, हे बरोबर आहे. पण हे 4 आमन्यात कुठे येऊन मिळतात आहे? हे 4 आमन्याची परिणती कशामध्ये होते ती उपासना कांडात दिली आहे. त्याचा आदी गुरु शंकर, गणेश, आणि मग सगळ्यांची नामावळीच्या नामावळी दिलेली आहे. आणि असं असताना म्हणून ते म्हणतात आहे की हा कोण आहे? पंचम मठाचा भावार्थ मी सांगतो. म्हणजे तो फार महत्त्वाचा सगळ्याचा परिणाम आहे, परिणिती आहे. ते काय म्हणतात, पंचामनाय सुमेरू मठ, ते सांगून राहिले. आता पंचम मठाचा भावार्थ सांगू. मी थोडक्यात तुम्हाला भावार्थ सांगतोय. मी 4 आमना पाहिले, मी 4थ्या आमनाचा संन्यासी आहे, त्याच्यात ज्ञान परके वगैरे मी सर्व करतोय. पण 5वा आमना आहे, आणि त्या 5व्या आमनामध्ये आता पंचम, त्याच्यात मेरू हा मठ आहे, आणि काशी हा संप्रदाय आहे. काशी शब्दातला कश, काश धातू, तेज, प्रकाशमान असं आहे. जो कोणी या संप्रदायाचा आहे तो तेजाने युक्त आहे. म्हणजे तेजाने सगळ्या देवता आहेत, म्हणजे सगळ्या देवतांचं हे जे तेज रूप आहे ते काशीरूप आहे, तेजमय रूप आहे. हे सांगून राहिलेलं आहे. जनक याज्ञवल्क्या प्रगट शुक वामदेवादी. म्हणून जनक, याज्ञवल्क, शुक, वामदेव, सनक, सनंदन, नारद मुनी हे महामुक्त प्राणी आहेत. हे सगळे याचे अधिकारी आहेत. हे ऋषी सगळे या 5व्या मठाचे अधिकारी आहेत. आणि तो कसा आहे, ब्रह्मनिष्ठ चातुर्थकानी, हे ब्रह्मनिष्ठ आहेत, हे ईश्वरनिष्ठ आहेत. आणि चातुर्थकानी, चातुर्थका म्हणजे अर्थ, गहन अर्थाची खाण आहे यांच्यात. गंभीर अर्थ, गंभीर अर्थ गहनता ही यांच्याजवळ आहे. संतोषवाणी सुशब्दे, पण वाणी अतिशय संतोषदायक असते. सांगणं अतिशय गंभीर असतं, पण वाणी मात्र अतिशय गोड असते, साधी असते, प्रसन्नदायक असते असे. आणि म्हणून या मठाचं स्थान कोणतं आहे? श्री कैलास. आणि कैलासावर श्री शंकर आहे. कैलास स्थान क्षेत्र सनातन. आणि नेमकं शिव या परंपरेचा उद्भव करतोय. हे उपासने कांडामध्ये त्यांनी म्हटलेलं नाव आहे, शिवाचं नाव आलं आहे तिथे महापुराणात त्याचा उल्लेख करताना. तर क्षेत्र कैलास सनातन मानस सरोवर तीर्थ. मानस सरोवर हे तीर्थ आहे. आणि तिथे सद्गुरुनाथ कशा आहे ते देवी माया जाणीजे. हे शिव पार्वतीच आहे. ही माया देवी, ही आधी माया,
आणि या आधी मायेलाच त्यांनी कृष्ण चैतन्य ब्रह्म असं म्हटलेलं आहे. हा जो कृष्ण चैतन्य आहे हा कसा आहे, हा दत्तारे आदिवर जाणे सद्गुरुपुत्र व्यंकटेश. आणि कृष्ण चैतन्य हे जे कृष्ण चैतन्य हे आदिमाया रूप आहे, ईश्वरी रूप आहे, हे परमेश्वरी रूप आहे. म्हणून हा शिव कैलासावर असलेला हे शिवशक्ती रूपामध्ये आहे. आणि तो दत्तात्रेय रूपाने स्वयं वेद पठण करी. तो स्वयं ब्रह्मचारी. इथे ब्रह्मचारी शब्द आला. हा जो ब्रह्मचारी जो आहे तर त्याला ब्रह्मचारी की जो स्वयं वेद पठण. मग कोणताही मानवी गुरु करताना जो वेद पठण करतो तो आहे स्वयं वेद पठण करी, सत्य ज्ञान वाक्य विचारी, आत्मोद्धारा नाही. आणि हेच नेमकं नरसिंह सरस्वती अवतारात प्रगट झाले. श्री गुरु तिथे आले, त्यांचा जन्म झाला. ओंकारचा ध्वनी होता, बोलत काही नव्हते. आणि मौंजी बंधन झाल्यानंतर म्हणजे तो फार महत्त्वाचा विधी आहे. मग उपनयन विधी झाल्यानंतर उपनविधीमध्ये माता बालकाला आदेश की तू वेद पठण कर. म्हणजे आज्ञा जे वेद पठणाची ती मातेची आहे. माता त्याला भिक्षा देत, त्या बालकाला त्या हा विधी घरोघरी होतो, आपण पाहतोय. माता भिक्षा देते. काशीला अन्नपूर्णा ही शिवाला भिक्षा देते. म्हणजे भिक्षा देणारी भगवती आहे. आणि मग तो गोरख असो, मत्स्येंद्र असो, दत्तात्रेय असो, तो समर्थ असतो, तो भिक्षा घेतो. म्हणून ती माता बालकाला भिक्षा देते आणि तुला काय म्हणते, तू आता वेद पठण कर. आणि असं माता म्हणते तो श्री गुरूंनी वेद म्हणायला सुरुवात केली. इथे कुठे मानवी गुरु आला? ते चारही मंत्र तिथे दिले गुरुचैत्रामध्ये. तो स्वयं वेद पठण कर. कारण स्वयं वेद ही परमेश्वराची श्रुती आहे ना, मुळातलं परमेश्वर वाणी आहे. म्हणजे स्वयं वेद पठण करणं हे परमेश्वराचं रूप आहे. अशा या 5व्या मठाचा मी आहे. स्वयं वेद पठण करी असं महाराज आपल्याला सांगतात आहे. म्हणून ते बोलतात आहे अनंत स्वरूपे ब्रह्मचारी. हे अनंत स्वरूप आहे, वेगवेगळ्या रूपामध्ये हा ब्रह्मचारी आहे. स्वयं वेद पठण करी, सत्य ज्ञान वाक्य विचारी, आत्मोद्धारा कारणी. असा हा पंचम आमना आहे. हा स्वानंद वंश आहे. आणि या ठिकाणी दत्तात्रेय हा सद्गुरू रूपामध्ये, परमगुरु रूपामध्ये तो हे आम्हाला सर्व सांगतोय असं महाराज सांगतात आहे. अशाच रूपाचं हे परमेश्वराचं स्तव स्वात्मसौख्यामध्ये सुरुवातीला पदोपदी आलेलं आहे. म्हणून स्वात्मसौख्य वाचत असताना प्रत्येक अक्षर आणि प्रत्येक पद, प्रत्येक शब्द हा अतिशय मोलाचा आहे. तो आपण काळजीपूर्वक पाहिला पाहिजे. आपण त्याकडे लक्ष द्यावं अशी देवाच्या चरणी, आपल्या चरणी विनंती करून मी पूर्ण